नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी कविता चव्हाण यांचे आमरण उपोषण सुरू। ते पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले ते पहा। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ती कविता चव्हाण सोलापूर मधून। हे बघा, माझी मागणी ही आहे, जे पोलिसांचं जे मनोबल गेल्या काही दिवसापासून जे पोलिसांचं मनोबल घटवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पोलिसां हे आपल्या समाजाचा तिसरा स्तंभ म्हणून आपण पोलीस, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपण पोलिसावर सुरक्षिततेसाठी अवलंबून असतो। पण गेले काही दिवस झाले सोलापूर मधून अशी घटना यायला लागली की दरवेळेस पोलिसाच्या बरोबर राहणारी पब्लिक, सोलापूर कधी पोलिसांविरुद्ध काय झालं तर पोलिसाच्या सपोर्टिंगला असते सोलापूरचे लोक। आतापर्यंत अशी वेळ आलेली आहे, पण गेल्या काही दिवसापासून आपल्या सोलापूरचे नाव अधिवेशन मध्ये असू द्या किंवा सोलापूर मध्ये असू द्या, चुकीच्या बाबतीत पोलिस चुकीचे आहेत असं सामान्य लोकांना दाखवून देत आहेत। असे काही सामाजिक कार्यकर्ते पोलिसाच्या विरुद्ध उपोषणाला बसले होते। इथं काही दिवसापूर्वी उपोषणाला बसले ठीक आहे, पण त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय असते, माझा बॅनर असतो। बॅनर कोणाचा आहे? बॅनरमध्ये मुख्यमंत्री साहेबांचा फोटो आहे बॅनर मध्ये, त्याच्यावर उपमुख्यमंत्री मॅडम यांचा फोटो आहे। तर शिवाय कुणाला देतात? मुख्यमंत्री साहेबांना शिवाय देतात। त्यांच्या बॅनर लावून राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांची एकच सत्ता आहे। हा, त्यांची एकच सत्ता आहे। आंदोलन बसाय, कारण तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही इथं असायला पाहिजे, आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला यायला पाहिजे। पण असं नाही की तुम्ही सत्तेत असून तुम्ही उपोषणाला बसता, कुणाच्या बदल पोलीस प्रशासनाविरुद्ध बसता आणि काय म्हणून बसता की अवैध धंदे चालू आहेत, पोलीस प्रशासन हे करतात। अहो, तुमचे सारखीचे धंदे चालू झालेत, हे त्यांचे धंदे, ज्यांनी उपोषणाला बसले त्यांचे धंदे येते। कारण पोलिसाचं फक्त खच्चीकरण करण्याच्या बाबतीसाठी ते उपोषणाला बसले होते। तुम्ही आता बसले आमर उपोषण, कुणासाठी बसले? मी माझ्या पोलीस बांधवासाठी मी उपोषणाला बसलेली आहे। आज पहिला दिवस आहे? हा, आज पहिला दिवस आहे माझा उपोषणाचा। कारण काय म्हणते की आपण सगळे जर पोलिसाच्या सोबत नाही राहिलो तर आपल्या सुरक्षिततेसाठी एक मोठा असा धोका निर्माण होऊ शकतो। कारण कुणाचा विश्वास, गरीब लोक, आता ही मुलगी आली तिचं मॅटर घेऊन, ती कशासाठी आली? मी ती उपोषणाला बसली तरी पण आली, कुणासाठी आले? मला पोलिसांकडून न्याय पाहिजे म्हणून आली। कुणाकडून न्याय पाहिजे म्हणून आली? मला पोलिसांकडून। जर हे गरीब लोकांना जर कळलं की असं चाललंय, ह्यांचा पोलिसांवर विश्वास राहील का? आणि तुम्ही असं लोकांना समजून देताय की पोलीस चुकीचे आहेत, पोलीस काय ते लाखोर आपलेखोर। पोलीस हे जनतेसाठी रात्रंदिवस ड्युट्या करतात, हो, पब्लिकसाठी। हो, आणि एकीकडे जे कार्यकर्ते, समाज कार्यकर्ते पोलिसांवर टीका, परवाच्या आंदोलन, कोण सामाजिक कार्यकर्ते टीका केले? काय ना, कोणी सामाजिक कार्यकर्ते सोलापूरची टीका केले? फक्त एका सामाजिक कार्यकर्ता सोलापूरचा टीका केला। कसं केला? माझा बॅनर उपमुख्यमंत्री साहेबांचे, शिवाय कोणाला द्यायचे? उपमुख्यमंत्री साहेबांना द्यायचे। अधिवेशन मध्ये बदनामी कोणाची? सोलापूरची बदनामी। कारण कशामुळे हे गोष्ट? कारण सोलापूरचे बघा, प्रत्येक सोलापूरचा नेता, कार्यकर्ता ही सोलापूरचं नाव उंचावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो, कटिबद्ध असतो सोलापूरचं नाव कसं उंच जाईल। हे अधिवेशन मध्ये आपला मुद्दा मांडला, काय झालं? आपलं सोलापूरचं नाव वाढलं का कमी झालं? शेवटी टीका झाली ना आपल्यावर। आता तुम्ही जे बसलेले काही तुम्ही कसं आहे का, तुमची मागणी आता काय? माझी मागणी की ज्यांनी जे पोलिसांवर टीका करतात आणि पोलीस हप्ते घेतात, पोलीस 2 नंबरचे धंदे चालू करतात असं जे म्हणतात, ह्या लोकांवर कारवाई व्हावी आणि हे असं थांबावं। कारण असं पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध उपोषणाला बसेल। कारण का बसायला पाहिजे? आज त्यांची संघटना नाही म्हणून, पोलिसांची संघटना नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध आपण उपोषणाला बसतो। आज त्यांची संघटना असती तर आपण त्यांचे लोक उपोषणाला असते इथं, माहितीये का? हे सगळ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे। आणि प्रत्येक सोलापूरमध्ये एवढ्या लोकांवर राग आहे, ज्यांनी उपोषणाला बसले होते, खूप राग आहे। फक्त कोणी पाठिंबा दिला नाही, खूप राग आहे। हे नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी उपोषणाला बसले, यासाठी आपण उपोषणाला बसलेले।